सुरुवातीला बातमी आहे. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे, तर रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ. 24 तासात 2.5% पाणीसाठा वाढला. एकूण साठा 86.18%वर. मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्याच अंशी मिटली. पालघरमध्ये सूर्या नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान. बोईसर पूर्वेकडील नागझरी गावात घरामध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचं मोठं नुकसान. अन्नधान्याची नासाडी. नुकसान भरपाईची स्थानिकांची मागणी. पुण्यातील पवना धरण 97% भरल्यामुळे धरणात विसर्ग सुरू. धरणातून 9,000 क्युसेक विसर्ग करण्यात येणार. पवना नदीकाठच्या ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण भरल्यामुळे स्थानिकांकडून जलपूजन. दोन्ही धरणं तुडुंब भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जळगावच्या भुसावळमधील हत्तूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणातनं 1,300 क्युसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ. जायकवाडी धरणाचा जिवंत पाणीसाठा 44.68%वर. पुण्यातील डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणातून घोड नदीपात्रात 4,800 क्युसेकनं विसर्ग सुरू. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ. सर्वच धरणं जवळपास पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या स्थितीत. हवामान विभागाकडून घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जारी. नाशकातील नांदूर बदवेश्वर धरणाचा विसर्ग 49,000 क्युसेकपर्यंत घटला. 8 वक्राकार गेट्समधनं गोदावरीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. साताऱ्यातील कण्हेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या 4ही दरवाजातनं 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. तर कोयना धरण सध्या 73 टीएमसी इतकं भरलंय. सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी. गोवा, कर्नाटकासह पर्यटक आंबोली धबधब्यावर मोठ्या प्रमाणात येतात. हजारो निसर्गप्रेमींनी आंबोलीकडे धाव घेतली. नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप. 96 तासांनंतर निफाड सिन्नर राज्यमार्गावरचा पूल वाहतुकीसाठी खुला. पूल बंद असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरती खड्डे. खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. रायगडच्या रोहा मुरुड मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. छोट्या मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला. खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. वर्धा शहरातील बॅचलर रोडवर काही भागात खड्डे. खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास. वाशिम जिल्ह्यात चियाच्या दरात पुन्हा वाढ. बाजार समितीत चियाला प्रति क्विंटल 18,950 रुपयांचा दर मिळाला. मात्र भाववाढीसोबतच चियाची आवक मोठ्या प्रमाणात घटली. नंदुरबार जिल्ह्यात अद्याप 40% खरीप पेरण्या रखडल्या. 1,07,000 हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत. 149 मिलीमीटर पावसानंतर सुद्धा पेरण्यांचा वेग मंदावला. केवळ 60% लागवड पूर्ण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसानं मिरची पिकाला जीवदान. मिरची पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची लगबग. कापसाचे क्षेत्र घटलं, मात्र मिरचीचं उत्पादन समाधानकारक राहण्याची शेतकऱ्यांना आशा. बीडच्या खळे गावात पावसाअभावी जळलेल्या संत्र्याच्या बागेमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. खरीप पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 70,000 रुपये आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीच्या मागणीसाठी उपोषण सुरू. गोंदियाच्या कटंगीमध्ये पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचं वाटप. राज्य सरकारच्या कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा. चंद्रपूर जिल्ह्यात 36,757 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र. पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. शेतकऱ्यांची 276,71,71,00,000ची कर्जमाफी होणार. कर्जमाफी योजनेतील धाराशिव जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्यांचा समावेश. 2 दिवसात आधार प्रमाणीकरणाचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यातील 558 गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा. किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याचा आकडा मात्र गुलदस्त्यात. वाशिम जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या अंमलबजावणीसाठी ई-केवायसी प्रक्रियेला गती. यासाठी आपलं सरकार आणि ग्रामपंचायत सेवा केंद्र चालकांना विशेष ऑनलाईन प्रशिक्षण. पुणे जिल्ह्यातील 61,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार. अद्यापही जिल्ह्यामध्ये 46,000 शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार. सहकार विभागाची माहिती. माळशेजमधील काळू धबधब्यावरती ट्रेकसाठी आलेले 2 जण वाहून गेले. वाहून गेलेल्या 2 ट्रेकर्सचा मृत्यू. रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची नावं. बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 298 नामनिर्देशन अर्ज. 21 जागांसाठी निवडणूक होणार. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलची चाचपणी. नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीचा विजय तिरंगा मार्च.
क्रांती चौक ते पैठण गेट मार्गावरती तिरंगा मार्च, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत तिरंगा मार्च निघाला. दिल्लीत आंदोलनाच्या यशाचा नंदुरबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष, अमित शहा यांच्या राजीनाम्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवले गटाकडून निदर्शनं. आरपीआय आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदेंच्या नेतृत्वात निदर्शनं, आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती. अमरावतीच्या मेळघाटामधील विषबाधा प्रकरणामध्ये विषबाधित विद्यार्थ्यांची संख्या 70 वर पोहोचली. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्यांचा त्रास. विषबाधित सर्व विद्यार्थी 18 वर्षांखालचे. रुग्णालयात उपचार सुरू. खासदार बळवंत वानखेडेंकडून टिटंबामधील आश्रमशाळेची झाडाझडती. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नात विषबाधा झाल्याची माहिती. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना खासदार बळवंत वानखेडेंनी छापलं. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी यांची शोकसभा पार पडली. श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची उपस्थिती. अहिल्यानगरच्या राहाता शहरातील हुतात्मा चौकात कारगिल विजय दिवस साजरा. वीर जवानांना अभिवादन करत कारगिल विजय दिवस साजरा.